रस्त्याने येता येता आशा नुपूरकडे आता तो विषय काढतेच. अगं मीना मला काल म्हणत होती की त्या चावरेने तुला मागणी घातली. तेव्हा नुपूर सांगते की हो आई, जाणवलं तसं मला ते आई, पण तू. तेव्हा आशा समजावते की नाही हा, मी तिला चांगलंच खडसावलं. मी माझ्या मुलीसाठी तोच मुलगा निवडेल जो मला तिच्यासाठी योग्य वाटेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नुपूरला तो मुलगा पसंत असायला हवा. बरोबरच बोलले ना मी? नुपूर तिच्या मनातल्या भावना सांगून टाकते की आई, या आधीही मी तुला सांगितले आणि आत्ताही मी तुला तेच सांगते की मला नाही करायचं आहे कोणाशीही लग्न. अरे देवा, अगं कोथिंबीरच आणायला विसरलो की. अगं कोशिंबीर करायची तर कशी करायची? अगं ऑफिस इथेच आहे, तू जातेस का एकटी? मी कोथिंबीर घेऊन येते. आणि नुपूर तो विषय टाळून तेथून निघून जाते. आशालाही कळतं की लग्नाच्या विषयाची टाळाटाळ ती का करत असेल. इकडे मल्हार कामामध्ये व्यस्त असतानाच अचानक त्याचा मागच्या गोष्टी त्याला सतावतात. लग्नाचा तो प्रसंग त्याला आठवतो आणि त्याचं मन इतकं बेचैन होतं, खूप संताप होतो या सगळ्याचा त्याला. काय हे सगळं सतत माझ्या समोर येतंय? मी जितकं त्या गोष्टीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतोय, सतत त्याच गोष्टी माझ्या नजरेसमोर का येत आहेत? आणि अचानकच त्याचं लक्ष आरशासमोर जातं. आरशात जेव्हा तो स्वतःला बघतो ना, तेव्हा त्याला काय आठवतं माहिती आहे? नुपूरचे शब्द. कसं आहे ना सर, जेव्हा असं वाटेल की सगळं आता संपलंय, गोष्टी आपल्या विरोधात असतील, आपल्याला कुठल्या गोष्टीचं टेन्शन असेल, तर अगदी लहान मुलासारखं जगायचं, पान हरपून जगायचं. म्हणजे कसं, नाचायचं, खेळायचं, बागडायचं, आनंदी राहायचं. म्हणजे टेन्शन बघा कसं पळून जातं. आणि नुपूरच्या बोलण्याचा विचार करून तो पटकन बाहेर निघून येतो. स्वतः मल्हार रामूकाकाला पाठवून झाडांना पाणी द्यायला लागतो. आणि त्याला इतकं छान वाटत असतं. तो एकटाच बडबडत असतो की चला बरं तर वाटतंय, म्हणजे मिस नुपूरची आयडिया वर्क झाली तर. तिथेच नेमकी तायडी तडमडते. ती विचारते की तू काय एक सगळं काम करतो आहेस आणि रामू काका कुठे आहेत? रामू काका. मल्हार तिला थांबवतो की तायडे, मीच त्यांना सांगितलंय, मीच त्यांना पाठवून दिले इथून. मला थोडंसं अस्वस्थ वाटत होतं, बेचैन वाटत होतं, पण आता छान वाटतंय मला. आणि तसंही मी लहान असताना बरीचशी झाडं आईने लावली आहेत, त्यामुळे मी घालतोय झाडांना पाणी. तेव्हा ताडीत पुटपुटते, तेच तर नको आहे. जेव्हा मल्हार विचारतो की काय, ती सांगते की काही नाही रे, इव्हेंटसाठी काही रेफरन्सेस काढून ठेवलेत, ते जाऊन बघते जरा. मल्हार झाडाला पाणी घालत असताना अचानक त्याला फोन येतो आणि तिथेच नुपूरसुद्धा येते. पण होतं असं की मल्हारकडून चुकून पाणी नुपूरच्या अंगावरती जातं. नुपूर बाहेरून ओरडत असते. ती धावतच पटकन घरात येते. थांबा सर, थांबा थांबा. तेव्हा मल्हार तिची माफी मागतो की सॉरी. तो बोलायला जातो आणि बोलण्याच्या ओघात पुन्हा त्याच्याही अंगावरती पाणी सांडतं आणि नुपूरच्याही अंगावरती जातं. खरं तर चूक तुमचीच आहे. तुम्हीच मला काल म्हणाला होतात ना की जर अस्वस्थ वाटलं, बेचैन वाटलं, ते मन कुठेतरी रमवा, म्हणून मी हे सगळं करायला घेतलं. तेव्हा नुपूर हसत म्हणते की वा सर वा. नाही म्हणजे तुम्ही मला सतत म्हणत असता ना की मी माझ्या चुकांचं खापर दुसऱ्यावरती फोडते. तुम्ही पण तेच तर करतायत ना. नाही म्हणजे वाण नाही पण गुण लागलाच आहे. दोघांनाही हसून गप्पा मारताना नेमकं तायडी पाहते आणि तिला ते इतकं खटकतं. आता मनातच ती विचार करते, मल्हार हातातून निश्चय चाललाय आणि या मुलीचाही मूड आता चांगला झालाय. लवकरच तुला काहीतरी करावं लागेल तायडी. या मुलीला बेसन तर घालावी लागेलच, नाहीतर सगळंच तुझ्या हातातून निसटून जाईल. आणि ती तेथून तणतणत निघून जाते. मल्हार नुपूरला म्हणतो की तुम्ही असं भिजलेल्या कपड्यात आता ऑफिसला कसं जाल? तुम्ही घरात चला, मी जियाला सांगतो तुम्हाला दुसरा ड्रेस द्यायला. तेव्हा नुपूर पहिल्यांदा म्हणते की नाही नको राहू देत. पण जेव्हा मल्हार तिला सांगतो की मिस नुपूर चला, नाहीतर मला आता गिल्ट येईल ना, तेव्हा नुपूर मल्हारसोबत घरात येते. मल्हार आता मावशीला हाका मारायला लागतो, रेवतीला. पण
ती घरात नसतेच. तो जियाला सुद्धा हाका मारतो. अजयला नुपूरसाठी चहा टाकायला सांगतो. जिया येऊन सांगते की ब्रो, आई बाहेर गेली आहे जरा. आणि हे काय, तुम्ही दोघेही भिजलात कसे? मल्हार तिला म्हणतो की ते मी सगळं नंतर सांगेन तुला. तू आधी यांना एखादा तुझा ड्रेस दे ना चेंज करायला. मिस नुपूर, तुम्ही पटकन ड्रेस चेंज करून घ्या, नाहीतर सर्दी लागेल तुम्हाला. तेव्हा जिया म्हणते की ब्रो, अरे तू सुद्धा भिजलायस ना, मग तुलाही. आता मल्हार फुशार काय मारायला जातो आणि बिचाऱ्याचा पचकाच होतो. तो म्हणतो की छे, मला सर्दी. आणि त्यालासुद्धा शिंका यायला लागतात नुपूरसोबत. आता तो लगेचच पळतो. मी तेच म्हणत होतो की मी पण ड्रेस चेंज करून घेतो. इतकं हसू येतं नुपूरला. मल्हार शिंकतच त्याच्या रूमकडे निघून जातो. जिया नुपूरचं कौतुक करते की चल बेब, तुला एखादा ड्रेस देते. पण कालची ती लाडवांची तुझी जी आयडिया होती ना, इट वॉज अ सुपर्ब. आम्हा सगळ्यांना खूप टेन्शन आलं होतं. तुला माहिती आहे ना की ब्रोसाठी तो दिवस किती महत्त्वाचा असतो. बट यू सेव्हड अस. आणि अचानक तिला शिंका येतात. आता मला तुला सेव्ह करायची वेळ आली आहे, असं म्हणत जिया नुपूरला तिच्या रूमकडे घेऊन जाते. पण नेमकी त्यांच्यासमोर तायडी नावाची मांजर आडवी येतेच. नुपूर, अगं तू इथे काय करतेयस? आणि हे काय? अगं कपडे भिजलेत तुझे. बाहेर तर पाऊस पडत नाही आहे. मग जिया म्हणते की ते ॲक्च्युली ब्रोने. तेव्हा तायडी तिला विचारते, तुला विचारलंय का मी? तुला विचारल्यानंतर बोल. अगं पण तू इथे काय करतेयस जिया? तू हिला तुझ्या खोलीत घेऊन चालली आहेस का? अगं बोल, आत्ता तुला विचारलंय. तेव्हा जिया सांगते की हो, ॲक्च्युली ब्रोने मला तिला कपडे द्यायला सांगितलेत. तिचे कपडे भिजलेत ना. आता मुद्दामच तायडी तिला अपमान करते. नुपूर, आधी जागा, मग नोकरी, मग कपडे, सगळं कसं तुला मागावंच लागतं नाही का? नाही म्हणजे तेही बरोबरच आहे अगं नुपूर. खानविलकरांकडे आलेला माणूस रिकाम्या हाती जात नाही. अगदी भिकारीसुद्धा. म्हणजे किती नीचपणाची पातळी गाठायची एखाद्याने. नुपूरला ही बया भिकाऱ्याची उपमा देते तर. अगं पण आता तू जियाचे कपडे कसे घालशील? नाही म्हणजे ही तर क्रॉप टॉप वापरते ना. माझ्यासोबत चल, माझ्याकडे ना एक कुर्ता सेट आहे, ते मी देते तुला. अगं असं काय बघतेस नुपूर, मी काय खाणार नाही आहे तुला, चल. आणि ती तिला तिच्या रूममध्ये घेऊन जाते. रेवती नुपूरची वाट पाहत असते. इतक्यातच गायत्री येते. आधी इतक्यांदा हादळूनही हिला परत एकदा भूक लागली. ती येते आणि रेवतीला म्हणते की अगं रेवती, नाश्त्याला काय बनवलं आहेस? रेवती सांगते की इडली सांबार आहे. अगं मला ना खूप भूक लागली आहे. म्हणजे पहिला नाश्ता करूनही मला इतकी भूक लागली आहे. तू ना पटकन मला वाढ अगं. आणि सतत त्या तायडीच्या रूमकडे काय बघतेस? तेव्हा रेवती सांगते की हो, नुपूर आली आहे ना, ते लाडवाच्या प्रकरणानंतर मला तिला थँक्यू म्हणायचं राहून गेलं. तेव्हा गायत्री तिला म्हणते की अगं त्यात काय तिला थँक्यू म्हणायचं, ती काय आपल्या घरची आहे का? साधी एम्प्लॉई तर आहे आपल्या ऑफिसची. आणि तसंही ते तिचं काम होतं तिनं केलं. तेव्हा रेवती सांगते की अहो असं कसं, इतकी मोठी मदत केली आहे. गायत्री म्हणते की अगं पटकन चटणी वाढ. आणि ती इडली तोंडात घालते. तेव्हा रेवती हसत म्हणते की हे काय वहिनी, अहो सर्वांना येऊ तरी दे. इतक्यात मल्हार बाहेर येतो. तो गुड मॉर्निंग विश करतो. आता रेवती सांगते की मल्हार, तू नुपूरला सुद्धा नाश्ता करायला बोलवा. काय आहे, सुमती नेहमी म्हणायची, जेवणाच्या नाश्त्याच्या वेळी कोणी आलं ना तर त्याला असं उपाशीपोटी लावायचं नाही. गायत्री बोलण्याच्या ओघात बोलते का मुद्दाम बोलते माहीत नाही, पण ती म्हणते की अगं ती काय आपली पाहुणे आहे का कोणी, एम्प्लॉई तर आहे साधी. उगाचच तिला घरची सून असल्यासारखे काय वागवतेस? मल्हारला खटकता. इतक्यातच नुपूर बाहेर येते. आता तायडी इतकी कपटी आणि कारस्थानी बाई आहे ना की मल्हारने जो ड्रेस त्याच्या होणाऱ्या बायकोसाठी घेतला होता ना, तोच ड्रेस तिने मुद्दाम नुपूरला दिलाय, जेणेकरून नुपूर मल्हारच्या मनातून उतरावी. असाच काहीसा कांड करायचा असतं तिला, आणि ते तिने केलं. मल्हार तिच्याकडे पाहतच राहतो, पण त्याला
मागचा एक प्रसंग आठवतो. संजना त्या ड्रेसमध्ये इतकी सुंदर दिसत असते ना, जेव्हा मल्हार तिच्यावरती फिदा होतो, तिच्याकडे एकटक पाहत असतो ना, तेव्हा ती मग लाजून म्हणते की असं नको ना बघूस. मल्हार विचारतो की अरे, मी काय कोणत्या दुसऱ्या मुलीकडे बघत नाही आहे, माझ्या होणाऱ्या बायकोकडे बघतोय. तेव्हा ती पुन्हा लाजून त्याच्यापासून दूर जायला बघते. मल्हार तिला आता समजावतो की अगं राहू देत ना हा ड्रेस. तेव्हा संजना त्याला म्हणाली होती की नाही नको, आपण जेव्हा हनीमूनला जाऊ ना तेव्हा हा ड्रेस मी नक्की घालेन, तोपर्यंत तो तुझ्याच कपाटात ठेव. आता मल्हारला ते सगळं दृश्य त्याच्या नजरेसमोर उभं राहतं आणि नुपूरचा इतका राग येतो ना. जिया येते आणि नुपूरला त्या ड्रेसमध्ये पाहताच ती तिच्यावरती इतकी फ्लॅट होते. वाव नुपूर, इतकी सुंदर दिसतेस. जर मी मुलगा असते ना तर तुला आत्ता लग्नासाठी मागणी घातली असती. तेव्हा सर्वजण हसायला लागतात. आता तायडी मुद्दामच नुपूरला म्हणते की चल आपण नाश्ता करूयात. तेव्हा ती सांगते की नाही, मला निघावं लागेल, आई माझी वाट पाहत असेल ना. अचानकच मल्हार म्हणतो की हो नुपूर, तुम्ही इथून गेल्यात तर बरंच होईल. तुमची कामं झाली आहेत की राहिली आहेत अजून. नुपूर सांगते की नाही. आता रेवती मल्हारला समजवायला जाते की अरे मल्हार पण. तेव्हा नुपूर म्हणते की राहू देत मावशी. आता मल्हार तिच्यावरती चिडतो, मावशी नाही मॅडम म्हणायचं. नुपूर सांगते की काही हरकत नाही मॅडम, मी निघते. आणि तायडीला ती सांगते की मी लवकरच हा ड्रेस तुम्हाला परत पाठवेन. मल्हार तिला सांगतो की काही गरज नाही आहे हा ड्रेस परत पाठवण्याची. आता नुपूरला त्याचं वागणं थोडं खटकत असतं. म्हणजे मध्येच तो चांगला काय वागतो, अचानकच भडकतो काय, रागावतो, चिडतो, हे नक्की कशा स्वभावाचा ह्या मल्हार, तेच तिला उमगत नाही. पण तरीही त्याकडे दुर्लक्ष करून ती तेथून निघून जाते. पण तायडीला जरी मनातून वाटत असेल ना की तिने खूप मोठा हवेत तीर मारलाय, परंतु आता घ्यायची तेवढी मजा घे तू करून, नियती त्यांना एकत्र आणणारच आहे. तायडी मुद्दामच आता जखम देऊन त्यावर फुंकर मारण्याचा प्रयत्न करते. मल्हार तिच्यापासून तोंड फिरवतो आणि ती गायत्री मूर्खपणाचा बाजारच आहे नुसता. मोठ्या मोठ्याने किंचाळत ओरडतच सांगते की तायडे, अगं तू कशी काय विसरू शकतेस. अगं हाच ड्रेस मल्हारने संजनासाठी आणला होता ना. अगं तू आणि त्यानेच तर जाऊन पसंत केला होता. थोड्या वेळासाठी मला तर असं वाटलं की संजनाच आली. तूच आणला होतास ना हा ड्रेस दोघांनी. आता ती तिच्यावरती जाम नाराज होते, चिडते. तेव्हा गायत्री आपलं तोंड बंद ठेवते. पण मल्हार तिला जाब विचारतो की हो तायडे, आपण दोघांनीच हा ड्रेस आणला होता ना. मी पुन्हा पुन्हा तिला विसरण्याचा प्रयत्न करतो आणि पुन्हा पुन्हा तिच्या सगळ्या आठवणी माझ्या नजरेसमोर येतात. त्याच्या मनात इतका राग उफाळलेला असतो. आता तायडीची वरवरची नाटकं चालू होतात. सॉरी मल्हार, मी विसरले रे, माझ्या लक्षात नाही आलं. पण मल्हार रागातच तसाच निघून जातो. आता ती त्याच्या मागे धावत येते की मल्हार, अरे नाश्ता तरी करून जाणार आहे. पण मनातच तिच्या आनंदाच्या उकळ्या फुटायला चालू होतात. सुकलेल्या जखमेवरची खपली काढायला ना एक वेगळीच मजा येते, असा ती मनात विचार करते. नुपूर तिच्या कामावरती परतते. आता तिला धक्का या गोष्टीचा बसतो की मसाले इतक्यात कसे काय संपले. त्या विचारात असतानाच नेमकी आशा तिथे येते. नुपूर इतकी छान सुंदर दिसत असते ना की आशा तिचं खूप कौतुक करते. तेव्हा नुपूर सांगते की मल्हारच्या घरी गेल्यानंतर ते दोघेही कसे भिजले आणि मग सर्दी ताप होऊ नये म्हणून सागरिका मॅडमनीच मला हा ड्रेस दिलाय. पण अचानकच तिच्या बोलण्याचा सूर बदलतो. आशाला ती सांगते की जेव्हा मी सुरुवातीला त्यांच्या घरी गेले, आधी मल्हार सर माझ्याशी नीट वागले, पण जसे मी कपडे बदलून आले तसे ते माझ्यावरती इतके चिडले, नाराज झाले. असं वाटत होतं की त्यांच्या डोळ्यात मी खुपते. आशा तिला समजावते की असं काही नसेल, दुसरंच काहीसं टेन्शन असेल त्यांना. पण तरीही नुपूरचा मूड काही ठीक नसतो. आशा तिला विचारते की काय झाले. तेव्हा नुपूरला आता समोर एक आव्हान असतं, जे की ती कशी पेलणार आहे देव जाणे.
ती सांगते की आई अगं मसाले संपलेत. तेव्हा आशाने पुन्हा एकदा मार्ग काढलेला असतो. ती सांगते की थांब, मी ना मसाले बाजूला काढून ठेवले होते. ते मसाले ती नुपूरच्या हाती आणून देते. आई अगं थँक गॉड. अगं पण हे मसाले आजच्या भाजीपुरतेच आहेत. पण आता त्यांना इतका मोठा इव्हेंट जो मिळाला आहे, तिथे जर जेवण बनवून द्यायचं असेल तर मसाले कुठं आहेत? अगं आई, आपण जेवढे घरून मसाले घेऊन आलो होतो तेच. इकडच्या स्टाफला आपण किराण्याची यादीसुद्धा दिलेली नाही आहे. आता काय करायचं? आता नुपूर मल्हारशी बोलायचं ठरवते, पण आशा तिला विचारते, तो तर तुझ्यावरती चिडलाय ना? तेव्हा नुपूर समजावते की पण आई बोलावं तर लागेलच की. इकडे मल्हारला इतका राग येत असतो नुपूरचा, कारण ती त्याच्या संजनाच्या ड्रेसमध्ये आहे. इतक्यातच नुपूरच येते केबिनमध्ये. जेव्हा ती दरवाजा ठोठावते, मल्हार तिला आत यायला सांगतो, कारण त्याने पाहिलेलंच नसतं. जेव्हा त्याचं लक्ष तिच्याकडे जातं, तो पुन्हा रिॲक्ट होतो. तुम्ही इथे? पण मी तर नव्हतं ना तुम्हाला बोलावलं. नुपूर शांततेत समजावते की सर, तुम्ही तात्पुरती का असेना पण माझ्यावरती सेफची जबाबदारी टाकली आहे. ती पार पाडावी तर लागेल आणि त्याच नात्याने मी इथे आले. इतक्यात तिथे तायडी पुन्हा कडमडते मध्येच. बोलू का सर? मल्हार म्हणतो की ठीक आहे बोला. नुपूर सांगते, हे बघा सर, तात्पुरते मी माझ्या घरून जे काही मसाले घेऊन आले होते ना, ते आधी तर तिथे होते, पण आता आहे त्या जागी नाही आहेत. मल्हार म्हणतो की असं कसं काय घडू शकतं? तायडे, तू ऐकतेस ना ती काय म्हणते ती? तेव्हा हे सगळं कांड पण तायडीचंच आहे. एका माणसाला पैसे खाऊ घालून ते गायब केलेत त्याने. तायडीचा एक वेगळाच सापळा तयार असतो. नुपूर, अगं तुझे बनवलेले मसाले तर मी चोरलेत. आता काय करशील? राजशेखर साहेबाच्या इव्हेंटच्या दिवशी मसालेही तेच असणार, जेवणही त्याचंच बनणार, पण करणारा कुक मात्र वेगळा असेल आणि या कंपनीला तुझी गरज उरणार नाही. तायडे, तू फक्त ना बाई स्वप्नच बघ, कारण ती कधी सत्यात उतरणारच नाही आहे. आता इथे तायडी बाजी मारायचं ठरवते, मल्हारचं मन जिंकायचं ठरवते, पण पुन्हा एकदा बिचारीचा सगळ्यात मोठा पोपट होतोच. ती सांगते की मल्हार तू नको टेन्शन घेऊ, आपले काही जुने वेल्डर्स आहेत, त्यांच्याकडून मी मसाला मागवून घेते. अरे आपल्याला जेवण राजशेखर साहेबांकडे टेस्टिंगसाठी पाठवायचं आहे ना. पण इतक्यातच नुपूर बरोबर तिला तोंड घशी पाडतेच, कारण मल्हारला ती सांगते की सर, मॅडम, अहो मसाला बाहेरून मागवायची काय गरज आहे? बाहेरून मसाले तीच लोक मागवतात ज्यांना मसाला बनवता येत नाही. पण मी आहे ना, मी बनवते की मसाले. काय आहे सर, मसाला बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आणि ताजा मसाला असेल ना तो थोडा वापरला तरीही पुरतो, कारण तो खूप स्ट्रॉंग असतो ना. आणि प्रत्येकाची मसाले बनवण्याची पद्धत वेगळी असते, म्हणूनच प्रत्येकाच्या जेवणाची चवही वेगळी असते. तुम्ही फक्त मी सांगते तेवढं सामान मला आणून द्या, मी मसाले करेनच. आता वर तोंड करून ही तायडी सांगायला जाते की त्याची काहीही गरज नाही आहे. आमचे जुने वेल्डर्स आहेत, ते ब्रँडेड मसाले आहेत आणि ते खूप महाग असतात. तेव्हा नुपूर तिला सांगते की मॅम सॉरी, अहो पण ब्रँडेड मसाले, महागडे मसाले चांगले असतात असं नाही आहे. मुळात हा मुद्दाच कुठल्याही गृहिणीला पटणारा नाही आहे. हे बघा मॅम, तुम्ही कधीही जेवण बनवलेलं नाही आहे किचनमध्ये, त्यामुळे तुमच्या लक्षात नाही येणार. पण सॉरी सर, हे बघा, जर जेवण मी बनवणार असेल तर माझ्या ओळखीचे मसालेच नसतील तर त्याला काय अर्थ उरेल? आता तायडी पुढे काही बोलायला जाणार त्याच्या आधीच नुपूरचं म्हणणं मल्हारला पटलेलं असतं. तो म्हणतो की ठीक आहे तायडे, मिस नुपूर, तुम्ही त्या सगळ्याची यादी करून द्या माझ्याकडे, मी सगळं साहित्य मागवतो. नुपूर मल्हारला सांगते की त्याची काही गरज नाही आहे सर, माझ्या ओळखीचा एक दुकानदार आहे, त्याच्याकडून मी सगळं साहित्य घेऊन येते. तेव्हा तायडी नुपूरचं म्हणणं दाबण्याचा प्रयत्न करते की बाई तुझं प्रॉब्लेम काय आहे? अरे आमचे खूप जुने वेल्डर्स आहेत अगं. तेव्हा
ती म्हणते की प्रॉब्लेम काहीच नाही आहे. तायडे विचारते की तुला कमिशन हवं आहे का? नुपूर म्हणते की कमिशन? मला असलं काहीही नको आहे. सर, तुम्हाला विश्वास नसेल तर कोणी ऑफिसचा एक माणूस माझ्यासोबत पाठवा. हवा तर पैसेही त्यांनाच देऊ देत आणि डीलही त्यांनाच करू देत. तेव्हा तायडी तिचं म्हणणं हाणून पाडण्याचा प्रयत्न करते की मल्हार, तुला कळतंय का, इतका वेळ नाही आहे आपल्याकडे. उद्या टेस्टिंगसाठी जेवण पाठवायचं आहे. टेस्टिंगचं वेगळं आणि मग परवाचं इव्हेंटचं वेगळं जेवण ठरेल. तेव्हा नुपूर परत परत तेच समजावते की सर प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा, मी नाही काही गडबड होऊ देणार. आधी मल्हार दीपला पाठवायचं ठरवतो नुपूरसोबत, पण तायडी सांगते की दीप नाही आहे इथे. मग मल्हार ठरवतो की तो स्वतःच जाईल नुपूरसोबत. आता तेही तिला जास्तच खटकतं. तेव्हा मल्हार तिला समजावतो की तायडे, राजशेखर साहेबांची माणसं ॲडव्हान्स द्यायला इथे येणार आहेत, त्यामुळे प्लीज तू इथे थांब, तुझी जास्त गरज आहे. मी जातो मिस नुपूरसोबत. आणि प्रेक्षकांनो, भाग इथे संपतोय. या मालिकेचे भाग बघायला सबस्क्राईब जरूर करा. पुढील भागात आपण पाहणार आहोत की मल्हारला सोबत घेऊन ओळखीच्या दुकानदाराकडे जाऊन नुपूर आता खूप कमी पैशात मसाला घेऊन येते. मल्हार तिचं इतकं कौतुक करतो की मिस नुपूर, बार्गेनिंग छान करता हा तुम्ही, आणि मला माहिती नव्हतं की ती स्वस्तात मसाले मिळतात इथे. अचानक त्याचा मिरच्याचा हात जो असतो तो त्याच्या डोळ्याला लागतो आणि तो विव्हळतो. नुपूर त्याला सांगते की सर आधी डोळ्यावरती पाणी मारा, बरं वाटेल तुम्हाला. तरीही त्याच्या डोळ्याची आग काही कमी होत नाही. त्यानंतर नुपूर स्वतःच्या ओढणीने मल्हारच्या डोळ्याचे आग कमी करण्याचा प्रयत्न करत असते आणि मल्हार तिच्याकडे पाहतच राहतो. भाग कसा वाटला ते जरूर कमेंट करा आणि या मालिकेचे एपिसोड्स पाहायला तेही आपल्या चॅनलवरती अजिबात विसरू नका.